जय श्रीराम, जय महाराष्ट्र। आम्ही प्रभाग क्रमांक 16चे मी उमेदवार आहे, शिवसेने सिंदेगडचे मी उमेदवार आहे। माझ्या पॅनल मधले जे डॉक्टर चौधरी मालेताई आहे त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो आहे। गुंडागर्दी करून आमच्या कॅन्डिडेटवर दबाव टाकून माघार घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे। आता बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे। ही आमच्या कॅन्डिडेटांना धमकी देतीये, त्यांना माघार घेण्याचा दबाव टाकतीये, घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत। पण ही लोकशाही आहे, हे लोकशाहीचं खंडन आहे। मला पूर्ण धुळे शहराला ही विनंती आहे की जिथं काही अन्याय होत असेल जनतेने एकजुटीने आवाज उचला। काल मी महामंडेश्वर पार्वती नंदेगिरी। आज माझ्या पॅनलची जी आकांक्षा बरकसे नावाचा कॅन्डिडेट आमच्या पॅनलमध्ये उभा आहे शिंदे सेनेच्या। आज आमच्या कॅन्डिडेटवर खूप काही दबाव आणण्याचा प्रयत्न चालला आहे, धमक्या देण्याचा प्रयत्न चालला आहे। भाजपवाल्यांनी ही दोंडाईच्या पॅटर्न खेळी इथं आजमावण्यात चालली धुळ्यात की दादागिरीने माघार घेणं, पैशाचं आमिष दाखवणं, नाही पैशांनी तर दादागिरी करून धमक्या देऊन उमेदवारा माघार घेण्यात येत आहे। पण शिंदे गट आम्ही तर ठाम आहे, आम्ही तर कोणाच्या दबावाला दबत नाही, कारण की लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि संविधानाने मतदानाचा हक्क सगळ्यांना दिला आहे, उभं राहण्याचा हक्क सगळ्यांना दिला आहे। पण भाजप हुकुमशाही करून संविधानाच्या विरोधात जातंय, कारण की आज मानवाचा हक्क दाबला जातोय, उद्या लोकशाही राहणार कुठून आहे। मी तर तमाम धुळे जनतेला हीच विनंती करणार आहे की ह्या दादागिरीच्या बळाला पडू नका, कारण की ह्या बळाला आज तुम्ही पडाल, पुढची पिढी तुमची धोक्यात ठरणार आहे, उद्या तुम्ही हुकुमशाहीवर चालल्या जाणार आहे। आज आपल्याला जर मतदानाचा हक्क आहे तर आपण चांगला उमेदवार का निवडून आणायचा नाही? तो अपक्ष जरी असला तरी त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे, कारण की आज चांगला उमेदवार निवडून येईल तर आपल्या धुळ्याची प्रगती होणार आहे, पालिकेची प्रगती होणार आहे। आज तुम्ही पाहताय पैशाच्या जोरावर आज हे करोड करोड रुपये लावतायत, तर हा पैसा कुठून काढणार आहे? आपल्याच खिशातला पैसा काढणार आहेत बाहेर। आज मी त्या पक्षाकडे उमेदवारी मागायला गेली होती, मलाही नाकारण्यात आली। का? मी हिंदुत्ववादी विचाराचे, मी खाणार नाही, खाऊ देणार नाही, म्हणून त्यांनी मला नाकारण्यात आलेलं आहे। आणि आज शिवसेने गटेकडून आम्ही उभो आहे आणि आमचे जेवढे मित्र पक्ष आहे त्यांना माझ्या धुळेकर जनतेने जर साथ दिला तर आपली धुळ्यात नक्कीच विकासाचा पाया आणि धुळ्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पुढे जाणार आहे। पण अशी जर हुकुमशाही चालली, दादागिरी चालली तर नक्कीच आपला अंत लवकर जवळ आहे।